आशाताई म्हणत होत्या, स्वामी माझं पोरग माझ्या हातातून निसटतंय. पण तिला हे माहित नव्हतं की स्वामी स्वतः त्याला परत योग्य वाटेवर आणणार होते. बाबासाहेब सरकारी नोकरीत होते. त्यांची पत्नी आशाताई साधी, शांत आणि गृहिणी. दोघांचं एकच स्वप्न होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा अमित मोठा होऊन चांगला इंजिनियर व्हावा. अमित शाळेत हुशार पण होता, कायम पुढे असायचा. पण कॉलेजमध्ये गेल्यावर सगळं बदललं. वाईट संगत लागली, मित्रांसोबत पार्ट्या, सिगरेट, दारू. अभ्यास पूर्णपणे बाजूला पडला. घरी खोटं बोलणं, रात्रभर बाहेर राहणं, आई वडिलांशी उद्धटपणे बोलणं, तो अमित राहिलाच नव्हता. आशाताई रोज रडायच्या, हेच का माझं पोरग. काही सांगायला गेलं तर अमित उलटा त्यांच्यावरच रागवायचा. बाबासाहेब सुद्धा हतबल झाले होते. एके दिवशी शेजारच्या वहिनी आशाताईंना म्हणाल्या, आशाताई तुम्ही स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, त्यांचा फोटो ठेवा आणि रोज नामस्मरण करा. आशाताईंनी काही न बोलता एक घरात छोटंसं पूजन मांडलं. सकाळी संध्याकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त 5 मिनिटं स्वामींचा जप करायला लागल्या आणि मनोमन एकच प्रार्थना, स्वामी माझ्या पोराला योग्य वाट दाखवा. हळूहळू त्यांच्या मनाला शांती मिळू लागली. एके रात्री अमित झोपलेला असताना त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. एका तेजस्वी महाराजांनी त्याला कठोर आवाजात खडसावलं, अरे आई वडिलांच्या अश्रूंची किंमत कधी कळणार तुला. हा वेळ परत येणार नाही, उठ आणि स्वतःला ओळख. अमित घाबरून जागा झाला. सकाळी उठताच तो आईला म्हणाला, आई तुझ्या महाराजांची पूजा करती, मला त्यांचा फोटो दाखव ना. आशाताईंनी स्वामींचा फोटो पुढे केला. तोच चेहरा, तोच आवाज. अमित स्तब्ध झाला. त्या दिवसापासून अमित हळूहळू बदलू लागला. त्याने वाईट संगत सोडली, फोनचं व्यसनही कमी केलं आणि अभ्यासावर लक्ष दिलं. आईला घरकामात मदत करायला लागला आणि वडिलांशी आदरानं बोलू लागला. घरातली हवा बदलली. घरात पुन्हा हसू, शांतता आणि विश्वास परत आला. 2 वर्षांनी अमितचं सीईटी मध्ये टॉप 500 मध्ये स्थान मिळालं आणि मुंबईच्या नामांकित इंजिनियर कॉलेजमध्ये त्याने प्रवेश घेतला. आजही अमित स्वामींची मूर्ती अभ्यासाच्या टेबलाजवळ ठेवतो आणि जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतो तेव्हा डोळे मिटून तो म्हणतो, स्वामी मला वाट दाखवा. भक्तांनो, स्वामींच्या नामस्मरणात खूप शक्ती आहे. नामस्मरण करायला तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ते नामस्मरण ऐका. खाली लिंक वर क्लिक करा आणि आपल्या चॅनलमध्ये स्वामींचं नामस्मरण आहे ते ऐका. बरं, खाली सबस्क्राईबचं बटन सुद्धा दिलेलं आहे जे व्हाईट वालं, ते दाबायला विसरू